नमस्कार, मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार वार्ता. अकोला जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना आहे. 300 एकर शेती अक्षरशः मानवनिर्मित पुरामुळे पाण्याखाली गेलेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग आणि मजलापूर या 2 गावाच्या शेतशिवारातील ही घटना आहे. मंडळ अधिकारी शेख अनसरुद्दीन हा मुजोर अधिकारी त्या ठिकाणी आहे. याने स्वतःच्या शेतामध्ये जो नैसर्गिक नाला आहे तो बुजवून जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांचं अक्षरशः खरीप पीक पूर्णपणे पाण्याखाली घालून टाकलं आहे. परंतु राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विभागीय आयुक्तांना आदेश देत सदर जे मंडळ अधिकारी आहेत शेख अनसरुद्दीन यांच्या शेतामध्ये जाऊन सदरची घटना अधिकाऱ्यांनी पाहिली. तेथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या मंडळ अधिकाऱ्याने जबरदस्तीने नैसर्गिक प्रवाह असलेले नाले बंद केलेत. तिथं मोठा भराव टाकलेला आहे. त्याच्यासोबत आणखीन 8-10 शेतकरी आहेत. परंतु या भरावामुळे लगतची 300 एकर शेती, जी की 50 ते 60 शेतकऱ्यांची ती शेती आहे, ही शेती पूर्णपणे आत्ता पाण्याखाली गेलेली आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश देत तो भराव हटवण्याच्या सूचना दिल्या. अमरावतीचे विभागीय महसूल अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्या तालुक्याचे तहसीलदार हेही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांनी तात्काळ महसूल मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत तो भराव हटवण्याचं काम चालू केलेलं आहे. यंदाचं खरीपाचं पीक तर गेलंच आहे, परंतु महसूल मंत्र्यांच्या या आदेशामुळं सदरच्या 50 ते 60 शेतकऱ्यांचं हे 300 एकरमधलं येणारं रब्बीचं तरी पीक वाचलं आहे, सध्या तरी तसं वाटतंय. परंतु ही घटना काय आजची आहे का? मागच्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून हे 50 ते 60 शेतकरी तहसील कार्यालयामध्ये खेटा मारतायत. तिथं तहसीलदारांना भेटतायत, सांगतायत की तुमच्या मंडळाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. परंतु या 50 ते 60 शेतकऱ्यांना मागच्या 6 महिन्यापासून कोणीही दाद दिली नव्हती. काही न्यूज चॅनल्स आणि पत्रकारांनी हा विषय उचलून धरल्याच्या नंतर तात्काळ शासनाने यावर कार्यवाही केलेली आहे. अशा प्रकारचे शेख अनसरुद्दीन महाराष्ट्रामध्ये किती आहेत हा प्रश्न आता पडायला लागला आहे. कारण अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी किती शेतकऱ्यांना त्रास दिलेला आहे. सदर मंडळ अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर ते सांगतात की ती शेती माझी आहे, परंतु ते भराव मी टाकलेला नाही आणि सध्या ती शेती मी बटईनं दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं खोटं उत्तर ते पत्रकारांना देत आहेत. परंतु पत्रकारांनी तिथं चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा भराव याच मंडळ अधिकाऱ्यांनी टाकून घेतलेला आहे आणि याच भरावामुळे या 50 ते 60 शेतकऱ्यांचं 300 एकरचं नुकसान झालेलं आहे. आता या 300 एकरचं नुकसान कोण भरून देणार आहे? कारण मानवनिर्मित हा पूर आहे. या मंडळ अधिकाऱ्याने जर तो भराव टाकला नसता तर त्या शेतकऱ्यांचं हे नुकसान झालं नसतं. सदरच्या शेतकऱ्यांचं नुकसान महाराष्ट्र शासनाने या अनसरुद्दीनकडून घ्यावं अशी मागणी पंचक्रोशीमध्ये होत आहे. सरकारने तर या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे, परंतु मागच्या 5-6 महिन्यापासून जे शेतकरी तहसील कार्यालयामध्ये खेटे मारत होते, तहसीलदारवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे. कारण जर तहसीलदारनी वेळीच कार्यवाही केली असती तर ही वेळ या शेतकऱ्यांवर आली नसती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सदरचं जे नुकसान झालेलं आहे ते या अनसरुद्दीनकडून घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यावर आपणास काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्या. आणि आमचं चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. धन्यवाद.